माणुसकी हाच ईश्वर धर्म मानून आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार संघटनेच्या माध्यमातून असे विविध कार्य आज अखेर करण्यात आले आहेत. त्याची ही एक झलक. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार संघटनेमुळे एका फिरस्त्याला मिळाले पुनर्जन्म. हे आहेत संजय हनुमंतराव हिरेमठ. हा व्यक्ती गेल्या 2 वर्षापासून कोल्हापूर येथील राजारामपुरी दुसरी गल्ली मेन रोड बसस्टॉपवर आपलं वास्तव्य करीत होता. तो व्यक्ती दिवसभर काहीतरी तिथे बसून सदैव एखाद्या मळखट कागदांवर लिखाण करीत असायचा. पण तो एवढे काय लिहित असेल असे आम्हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला. त्यानंतर आम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो काही न बोलता लिखाणाच्या गुंगीत फक्त मान हलवूनच बोलायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने 3 पोती लिखाणाची कागदे भरून ठेवली होती आणि कुठे कोणी काही खाण्याकरता देत असेल तर तो ती कागदाने भरलेली पोती सोडून कुठेही जायचा नाही. बस स्टॉपच्या बाकड्यावर कायम बसून असायचा व मळलेला चेहरा, वाढलेले केस, दाढी व एकावर एक चढवलेले कपडे त्याच्या वजनाच्या अर्ध्या वजनाची झाली होती. त्याचा हा अवतार पाहून बस स्टॉपवर थांबणारे लोकही त्याच्या दुर्गंधीमुळे लांबच थांबायचे. अशावेळी द इंटरनॅशनल ह्युमन राईट्सच्या कार्यकर्त्यांनी संजय हिरेमठ यांना रिक्षामधून शाहू मिल येथील कोटीतीर्थ तलाव येथे नेऊन त्यांना अंघोळ घालून केस दाढी करून त्यांना नवीन कपडे घालण्यात आली. आता त्यांना उपचारासाठी जुना शिरोली टोलनाका येथील कोल्हापूर महानगरपालिका एकटी संस्था बेघर येथील रुग्णालयात संपूर्ण सोयी नियुक्ती असल्या कारणाने तिथे त्यांना ॲडमिट करण्यात आले आहे. आपल्या रक्ताचं नातं नसलं तरी माणसातल्या माणुसकीचं नातं जपणाऱ्या द इंटरनॅशनल ह्युमन राईट्सच्या कार्यकर्त्यांची एक छोटीशी प्रयत्न.